सर्वांचं हार्दिक स्वागत असेल. भिवंडी लोकसभेचे लोकप्रिय खासदार सन्माननीय सुरेश बाळामामा म्हात्रे साहेबांचे सुपुत्र सुमित शेठ म्हात्रे साहेबांच्या सन्मानार्थ सुमित शेठ म्हात्रे चषक 2025 आणि व्यासपीठावरती प्रणय पाटील आहेत. आणि प्रणय पाटील आहेत तर जेव्हाही त्यांचं या सीझनमध्ये आतापर्यंत मनोगत घेतलं एक वेगळीच मजा आलेली आहे. आज काय असेल त्यांचं मनोगत जेव्हा टॉससाठी ते येतील. मागच्या दिशेने जाऊया. पकलास बॉल फुल टॉस ऑन साईडला फटका हवेमध्ये फिल्डर धावतात जरूर पण हा बॉल दरम्यान जातोय बाउंड्री लाईनचा बाहेर. पकलास बॉलवरती हा पकला तडाका षटकार येतोय बट चेक केलं जाईल. रिव्ह्यूची मागणी इथे केली गेली. आमच्या तिसरं पंच आपल्याला विनंती असेल का पण त्वरित पोहोचायचं आणि चेक करायचं. इट्स अ फेअर डिलिव्हरी. नो बॉल नाही आहे बिकॉज स्ट्रोक अगदी खेळत असताना बॅटर अगदी थोडे डाऊन झाले होते आणि त्या अनुषंगाने आपण पाहिलं तर इट्स अ फेअर डिलिव्हरी. नो बॉल नाही आहे. नेक्स्ट बॉल आपण पाहूया. आता पहिल्या चेंडूवरती षटकार आला. पुढचा बॉल पॅनवरती होता. फ्लिक्सचा फटका स्क्वेअर लेगला संकेत असतील. बॉल फील्ड करतात. मिडल एक सिंगल. हा सामना 4 ओव्हरचा आहे. यामध्ये आपण 5 ओव्हरचे सामने पाकले बघा. पहिल्या फेरीतील सर्व सामने 5 ओव्हरचे त्यानंतर दुसऱ्या फेरीतील सामने 4 ओव्हरचे आपल्याला पाहायला मिळतात. बट सध्याच्या घडीला या पहिल्या सत्रामध्ये एक चांगली सुरुवात आपल्याला सानवी 11 जवानमान जुनांदुर्की संघाची पाहायला मिळत आहे. भिवंडी लोकसभेचे लोकप्रिय खासदार सन्माननीय सुरेश बाळामामा म्हात्रे साहेबांचे PA नितेशदादा पाटील दादांची सुकन्या सानवीच्या नावाने हा संघ आपल्याला पाहायला मिळतो या स्पर्धेमध्ये. आणि दादा जर उपस्थित आहेत तर दादांना देखील आमची विनंती असेल की आपण व्यासपीठावरती या. आपलं सुमित शेठ म्हात्रे चषक 2025 मध्ये हार्दिक स्वागत. स्ट्रायकिंग एंडवरती आता बॅटर आपल्याला नील पाहायला मिळेल. ज्या नीलने देखील या आधीच्या सामन्यामध्ये भरपूर चांगली बॅटिंग केली होती. तो नील आता स्ट्रायकिंग एंडवरती असेल. समोर जय तुरे. जयची सुरुवात जर आपण भिवंडी टेनिस बॉल क्रिकेटमध्ये पाकली तर फार जबरदस्त होती. बट त्यानंतर कुठे ना कुठे आता स्ट्रगल करतोय. क्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न होता. पडलांतर हा चेंडू खाली देखील राहतोय. डॉट बॉल दरम्यान इथे येतो. आणि मागील सीझन मला आठवतं साई स्पोर्ट्स कारभाव धडाकेबाज चषकाचे चॅम्पियन प्लस त्यानंतर याच क्रीडांगणावरती सुरेश बाळामामा म्हात्रे चषक जे झालं होतं त्याच्यामध्ये देखील चॅम्पियन. बट त्यानंतर या सीझनमध्ये आतापर्यंत ज्या खेळासाठी या टीमला आपण ओळखतो तो खेळ झाला नाही आहे. पण अपेक्षा करूया या स्पर्धेमध्ये चांगला खेळ करते. रनआउटची शक्यता आहे. यस आहे आणि सोपी आहे बिकॉज दोन्ही बॅटर्स एका सेंडला. रनआउटची शक्यता. आता बॅटर कोणते रनआउट झालेत? बॅटर मयूर झालेत रनआउट आणि हा पकला धक्का. आणि मिसकम्युनिकेशन झालं होतं दोन्ही बॅटर्समध्ये. बट नाखुश असतील स्वतःवरतीच नाराज असतील बॅटर मयूर बिकॉज रनआउट झालेत. तर रनआउट असा हा एक भाग असतो जिथे बॉलरचं काहीही भाग नसतं. त्यामध्ये बॅटरचीच मिस्टेक असते. आणि ही मिस्टेक एक्झॅक्टली कोणाकडून झाली ही नंतर मला वाटतं की फर्स्ट इनिंग जशी कंप्लीट होईल त्याच्यावरती नक्कीच ती चर्चा केली जाईल. बट सध्याच्या घडीला ही गोष्ट आता टोचेल कारण मयूरचा बॅटमध्ये एक षटकार देखील आला होता आणि तो रनआउट झाला. क्रमांक 3 वरती न्यू बॅटर ललित पाटील. आता देखील ऑन साईडला स्ट्रोक खेळायचं होतं. बॅटचा अगदी खालसा भागाला बॉल लागला होता.
दरम्यान मिळेल एक सिंगल. अक्षय मडवी दरम्यान स्क्वेअर लेगला फिल्डिंग करत होते. पहिल्या सामन्याचा सामनावीर अक्षय मडवी होता, बट त्याने तो प्लेअर ऑफ द मॅच डेडिकेट केला होता, ज्याने शेवटचं षटक टाकलं होतं विनयला. आय थिंक तो प्लेअर ऑफ द मॅच त्याने डेडिकेट केला होता. अक्षय मडवी पाकले गेले तर हा एक टीम मॅन आहे, कारण स्वतःसाठी नव्हे तर मी नेहमीच सांगेन कोणत्याही प्लेयरला की तुम्ही जेव्हा क्रिकेटचा खेळ खेळता, क्रिकेटचा खेळ नव्हे तर कोणताही सांघिक खेळ खेळता, तेव्हा तुम्हाला स्वतःपेक्षा टीमला नेहमीच पुढे ठेवायचं. आणि ही खेळ भावना जेव्हा तुम्ही ठेवाल ना, तुम्ही नेहमीच त्या खेळामध्ये यशस्वी व्हाल. स्वीपचा फटका गॅपमध्ये आहे, स्क्वेअर लेगचा फुल्ड इनफिल्डमध्ये, त्याचा फायदा इथे घेतला गेला. सूरज नाखुश दिसतोय, कारण स्क्वेअर लेग जर इनफिल्डमध्ये आहे तर पायांवरती बॉल टाकणं हे कितपत योग्य होतं. बॉल जातोय डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. त्याप्रमाणे फील्ड प्लेसमेंट आहे, त्याप्रमाणे बॉलिंग होणे फार आवश्यक आहे. मागील ओव्हरमध्ये आपण शेवटचा चेंडू जो पाहिला, स्क्वेअर लेगचा फिल्डर इनफिल्डमध्ये पायांवरती लोवर फुल टॉस होता. पण का फील्ड प्लेसमेंटनुसार जर तुम्ही गोलंदाजी कराल ना, तर त्याचा एक ॲडव्हान्टेज देखील असतो की प्रत्येकी तुमचा जो प्लेअर जो डीपमध्ये फिल्डिंग करतो तो प्लेमध्ये येतो. बट जर तुम्ही फील्ड प्लेसमेंट विपरीत गोलंदाजी कराल तर त्याचा फायदा नेहमी बॅटरलाच होईल. पहिल्या षटकामध्ये 12 आल्या. आता देखील एक चांगली सुरुवात या सामन्यामध्ये आपल्याला सानवे 11 जॉन जुनांदुर्की टीमचे पाहायला मिळत आहे. आणि सुरुवात महत्त्वाचीच होती, कारण प्रथमतः जेव्हा बॅटिंग करता तेव्हा स्टार्ट जर चांगला झाला ना, तर त्या चांगल्या स्टार्टच्या जोरावरती पहिल्या सत्रामध्ये एक चांगलं टोटल उभं करणं त्या बॅटिंग क्रमासाठी थोडं इझी होतं. आता ते इझी होईल का, कारण अजून देखील 3 ओव्हरचा खेळ बाकी. सेकंड ओव्हर बॉल तयार होतो सूरज भोईर. याआधी जेव्हा सूरजने गोलंदाजी केली होती तेव्हा मला वाटतं की 10 चेंडू एका षटकामध्ये टाकले होते, बट तेव्हा देखील मी सांगितलं होतं आणि आता देखील सांगेल की एक जबरदस्त गोलंदाज आहे. आणि एखादं वाईट षटक आणि एखादी खराब मॅच कधी सूरज भोईरच्या टॅलेंटला जस्टिफाय नाही करू शकत. एक जबरदस्त बॉलर आहे. पहिलाच बॉल ऑन साईडला फटका हवेमध्ये. अंपायर्सने सांगितलंय ओव्हर स्टेपिंग, नो बॉल, रनआउटची शक्यता होणार नाही आहे. आणि ही समस्या नेहमीच. आता डायरेक्ट हिट देखील आला, रनआउट. बघा कॅच कंप्लीट झाली होती, बट त्यानंतर आपण पाकले तर रनआउटच्या स्वरूपामध्ये इथे बॅटर बाद झालेत. ललित स्वरूपामध्ये आणखीन एक बॅटर इथे बाद. आणि एक्झॅक्टली रनिंग बिटवीन द विकेटमध्ये काय चाललंय हा प्रश्न आता जुनांदुर्गी टीमला देखील आलाच असेल की हे काय चाललंय, कारण फर्स्ट बॅटर देखील रनआउट, त्यानंतर आता ललित देखील रनआउट. कारण रनआउट होणं म्हणजे ही फार मोठी चूक आहे एक बॅटरची, कारण कम्युनिकेशन तालमेलचा जेव्हा अभाव होतो ना तेव्हा जाऊन एखादा बॅटर रनआउट होतो. आणि 2 बॅटर बाद झालेत ते देखील रनआउट. धाव फलक सध्या सगळीला 15 बिकॉज 2 धावा कंप्लीट झाल्या होत्या आणि प्लस नो बॉलची देखील एक म्हणजे 3. धाव फलक 15. 15 ऑन द बोर्ड. आणि नेक्स्ट बॉल फ्री हिट. बघा सूरज भोईरची एक समस्या आज राहिली की ओव्हर स्टेपिंग होत आहे. फ्री हिटचा बॉल फुल लेंथ होता, बॅटच्या आतली गडा. बॉल दरम्यान मागे चालला. आता लॉंग लेगचे फिल्डर येतात, बॉल फील्ड करतात, तोपर्यंत पूर्ण केली जाईल. एक सिंगल धाव फलक या एका धावेसमर्थीने. स्कोर कार्ड आता 16वरती. 16 ऑन द बोर्ड. मागील सामन्यामध्ये आपली 60 धाव्यांची प्रेडिक्शन होती, तिथे 80 बनवला गेला. आणि आता जी सुरुवात आहे आणि 2 विकेट्स गेले, त्या अनुसरून असं वाटतं की आता मे बी 45 to 50 पर्यंत जरी पोहोचले तरीसुद्धा एक चांगला टोटल या पहिल्या सत्रामध्ये आपण मानू शकतो. यानंतर होणारा सामना आणखीन एक मोठी बॅटल असा दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. टीम साई स्पोर्ट्स खारबाव त्यांचा अगेन्स्ट जय हरी रांजनोली ही लढत यानंतर आपल्याला पाहायला मिळणार आहे. दोन्ही टीम्स रेडी राहा. पहिले सत्र जसं समाप्त होईल टॉस केला जाईल.
पण आता फील्डमध्ये चेंजेस भरपूर सारे पाहायला मिळतात. आता जर आपण पाहिलं तर स्ट्रायकिंग एंडवरती तुषार आहे, त्याला जास्त वेळ खर्च होतो. टायमर देखील आपला सेटच आहे बिकॉज 1:23 दरम्यान या इनिंगला सुरुवात झाली होती. पहिली 3 षटकं तुम्हाला 15 मिनिटांमध्येच टाकायची आहेत याची माहिती पुन्हा एकदा पोहोचवतोय. आणि मला वाटतं की आतापर्यंत वेळ जी खर्च झालेली आहे 9 मिनिटं आतापर्यंत खर्च झालेली आहे. टीम दिबे घाई करा. नेक्स्ट बॉल अपील, यस, फिंगर अप, लेग बिफोर विकेट, सफलता मिळेल. धक्का आता तिसरा, बॅटर बाद झालेत तुषार. सफलता मिळाली आणि हा तिसरा धक्का आता लागला. 3 झटके लागलेत. 2 बॅटर रनआउट, त्यानंतर 1 बॅटर लेग बिफोर विकेट आउट. आणि पाकलं गेलं मागील चेंडू जर आपण पाकला गेला क्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न झाला, अगदी मिडललाच उभे होते. सफलता मिळाली. सूरज भोईरला धक्का लागला तिसरा. आता महत्त्वाची गोष्ट काय असेल की 3 विकेट्स आता फार लवकर गेले, कारण पहिला धक्का जर आपण पाकला तर 7 वरती लागला, दुसरा धक्का लागला अवघ्या 15 धाब्यांवरती आणि आता हा तिसरा धक्का लागला अवघा 16 धाब्यांवरती. म्हणजे जर आपण पाकलं तर गेल्या 9 धाब्यांचा बिटवीन हे 3 धक्के लागलेत. एखादी पार्टनरशिप या चरणावरती येणं जास्त आवश्यक आता झालं आहे जुनंदुर्गी टीमला, कारण सातत्याने जर असे विकेट जातील तर या पहिल्या 17मध्ये एक चांगलं टोटल उभं करणं ही गोष्ट मी म्हणेन थोडी लांब जाईल जुनंदुर्गी टीमपासून. आता त्याच्याकडे थोडं लक्ष द्यावं लागेल. नेक्स्ट बॉल बॅकफूटवरती जाऊन खेळायचं होतं. बॅटाने बॉलचा कॉन्टॅक्ट नाही आहे. डॉट बॉल आणखीन एक येतो. मग अगदी पहिला चेंडू नो होता, बट त्यानंतर आपण पाकलं गेलं तर नो बॉल नंतर आता कमबॅक आपल्याला सूरज भोईरचा पाहायला मिळतो. मी सांगितलंच होतं की एखादं खराब षटक, एखादी खराब मॅच कधी सूरज भोईरशाना गुणवत्तेला दर्शवू शकत नाही आहे. हा एक चांगला खेळाडू आहे आणि सध्याच्या घडीला आता मागील सामन्यामध्ये ज्या मिस्टेक्स केले ना त्यामध्ये आता इम्प्रूव्हमेंट आपल्याला सूरज भोईरचे पाहायला मिळत आहे. नेक्स्ट बॉल आता स्कूपचा फटका खेळायचा होता. बॉल दरम्यान जर आपण पाकलं तर विकेट किपरचा हातामध्ये बॅटाने बॉलचा कॉन्टॅक्ट नव्हता. डॉट बॉल दरम्यान आणखीन एक इथे येतो आणि हे षटक आता मी म्हणेन सध्याच्या घडीला दिवे टीमच्या नावावरती राखलं, कारण इकॉनॉमिकल आहे. प्लस त्यामध्ये आपण पाकलं तर रनआउटची एक विकेट काढली सूरजने. धावफलक स्थिर 16 ऑन द बोर्ड आणि 2 चेंडू अजून देखील शिल्लक असतील या दुसऱ्या षटकामध्ये. नेक्स्ट बॉल आता स्विच फटका खेळण्याचा प्रयत्न, हलकीशी अपील जरूर झाली, बट अगदी साईड अँगलनेच आम्ही हे देखील सांगू शकतो की हाईटचा नक्कीच प्रश्न असेल, कारण जितका वरती हा बॉल लागला होता. लेग बाय एक सिंगल धावफलक आता 17 वरती 17 ऑन द बोर्ड आणि शेवटचा बॉल असेल या दुसऱ्या षटकामधला. बघा या ओव्हरमध्ये जी वेळ गेलेली आहे त्या अनुसरून मी सांगतोय की बघा 15 मिनिटांमध्ये 3 षटकं टाकायची आहेत आणि मला वाटतं की 2 षटकं झालेली नाही आहेत आणि आतापर्यंत जी वेळ खर्च झालेली आहे 12 मिनिटं खर्च झालेली आहेत. नेक्स्ट बॉल हा बॉल सोडून दिला, बट सध्या सगळीला अंपायर सांगतायत, वळतात आमच्याकडे की आता देखील ओव्हरस्टेपिंग झाली. नेक्स्ट बॉल फ्री हिट. आज हा प्रश्न सूरज समोर नक्कीच राहिला की ओव्हरस्टेपिंग. बघा ओव्हरस्टेपिंग खऱ्या अर्थाने एखाद्या गोलंदाजाच्या माध्यमातून होणं ही फार मोठी मिस्टेक आहे, कारण ओव्हरस्टेपिंग होण्याचं फक्त एकच कारण असतो की सरावाचा कदाचित अभाव असतो तेव्हा ओव्हरस्टेपिंग होते. बट आपण सूरजला रेग्युलर मॅचेस खेळताना पाहतोय, बट तरीसुद्धा या मिस्टेक्स होत आहेत. बट आता पुढचा बॉल फ्री हिट असेल. नेक्स्ट बॉल फ्री हिट आणि स्ट्रायकिंग एंडवरती बॅटर नील. फुल लेंथ टाकला, लॉफ्टेड फटका स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. व्हाट अ शॉट, जबरदस्त फटका, पण बॉल दरम्यान एका टप्प्याने बाउंड्री लाईनचा बाहेर. थँक्यू डिझा, थँक्यू. थोडंसं कन्फर्मेशन आहे. यस, ओव्हर दी रोप्स, सिक्सर. षटकार येतोय आणि अशा प्रकारे 2 ओव्हरचा खेळ समाप्त. 2 ओव्हरचा अखेरीस धावफलक एकूण
24 24 धावा, विकेट गेलेत आतापर्यंत. 3 रनी खेळ शिल्लक आहे या पहिल्या सत्रामध्ये येणाऱ्या 2 षटकांचा. बघा टीम दिवे, फक्त तुमच्याकडे 3 मिनिटं आहेत, सो विनंती करतो की त्वरित फिल्डिंग सेट करा. अदरवाईज लास्ट ओव्हरमध्ये एक एक्स्ट्रा फिल्डर तुम्हाला इनफिल्डमध्ये ठेवावा लागेल. दोन ओव्हरमध्ये रन्स 12चा करंट रन रेट 24 धावा बनवला गेला आणि जे 2 बॅटर्स मैदानाच्या हातामध्ये आहेत, विजयच्या बॅटमधनं एकही धाव आतापर्यंत आलेली नाही आहे. नील सध्या सगळीला इंडिव्हिज्युअली खेळतात 10वरती, असून देखील 12 चेंडू आहेत आणि येत्या 12 चेंडूवरती मी म्हणेन की आणखी 20 धावा जरी आल्या, 20 ते 25 म्हणजे मे बी 45च्या आसपास किंवा 50च्या जवळपास जर बनवलं जातील तर नो डाऊट की तो देखील एक चॅलेंजिंग टोटल, एक फायटिंग टोटल असू शकतो आणि त्याच्यावरती ही लढत भरपूर चांगली पाहायला मिळेल. थर्ड ओव्हर बॉलर आता सागर भोईर दरम्यान या तिसऱ्या षटकामध्ये येतात. यानंतर खारबाव विपक्ष रांजनोली अशी लढत आपल्याला पाहायला मिळेल. आणखीन एक चांगली बॅटल यानंतर पाहायला मिळेल. बट सध्या सगळीला या लढतीमध्ये या पहिल्या सत्रामध्ये कोणता संघ पुढे जाईल. दिमागतीने टाकला, बोट फिरवली होती, बॉल हव्यामध्ये डीपमध्ये स्क्वेअर लेगला फुल्ड डाऊन दी बॉल, कॅच पकडली जाईल. साथमध्ये येतो ज्याने या आधीच्या सामन्यामध्ये 28 नॉट आऊट बनवला होता. तो ललित ठाकरे आता क्रमांक 6 वरती येतो आणि या मॅचमध्ये देखील तासाकडून या इनिंगमध्ये देखील तशाच काही अपेक्षा आहेत, कारण 4 विकेट्स गेलेत. अजून देखील या पहिल्या सत्रामध्ये येत्या 11 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि मागील सामन्यामध्ये जे ललितने केलं ते या सामन्यामध्ये जर पुन्हा करू शकला तर या परिस्थितीमधनं देखील ना एक चांगला टोटल उभा केला जाऊ शकतो. बघा क्रिकेटच्या खेळामध्ये परिस्थिती तुमच्या अगेन्स्ट असो किंवा तुमच्या सोबत असो, तुमचा माइंडसेट पॉझिटिव्ह असणं फार गरजेचं आहे. फुल टॉस होता, ऑन साईडला फटका डीपमध्ये, मिड विकेटला फिल्डर पोहोचतात, बॉल फील्ड करतात, आता मिळेल फक्त एक सिंगल. बघा जी चर्चा मी करत होतो की माइंडसेटला फार मोठी किंमत आहे, कारण जेव्हा दबाव आणि दडपण मैदानाच्या हातामध्ये तुमच्या टीमवरती किंवा तुमच्यावरती असतं तेव्हा तुमचा दृष्टिकोन जर सकारात्मक असेल ना तर त्या खराब परिस्थितीमधनं देखील तुम्ही यशाचा मार्ग शोधाल. आणि सध्या घडीला ती खराब परिस्थिती आपण म्हणूया की जुनंदुर्गी टीमची आहे, बिकॉज 4 धक्के लागलेत आणि धावफलक 25 धावा धावफलकावरती आहेत आणि या परिस्थितीमधनं जर निघायचं आहे पुढे आणि एक चांगला टोटल जर उभा करायचा आहे तर इथे चांगली बॅटिंग करावी लागेल या जोडीला. आणि दोन्ही बॅटर्स मागील सामन्यामध्ये देखील या दोन्ही बॅटर्सने फार चांगला खेळ केला आहे आणि या मॅचमध्ये देखील तसेच काही त्यांना करायचं आहे. आता फील्ड प्लेसमेंट जर आपण पाकले तर ऑफसाईड पूर्णपणे पॅक. फुल टॉस पॅनवरती बॉल हव्यामध्ये आहे, बट तितकंसं चांगलं कनेक्शन नव्हतं. इनफिल्डमध्येच बॉल आहे, स्वतः सागर पोहोचतात, बॉल फील्ड करतात, तोपर्यंत पूर्ण केल्या जातील या 2 धावा. धावफलक आता 2 धाव्यांच्या मदतीने स्कोर काढत 27 धावा धावफलकावरती असून देखील या तिसऱ्या षटकामध्ये चेंडू शिल्लक असतील येणारे 3. आणि बघा आता हे तर सुनिश्चित झालेलं आहे की लास्ट ओव्हरमध्ये टीम दिवे तुम्हाला एक अतिरिक्त फिल्डर इनफिल्डमध्ये ठेवावा लागणार आहे. तशी माहिती आताच मी पोहोचवतो, कारण वेळ दिली गेलेली आहे ती समाप्त झालेली आहे. लास्ट ओव्हर एक अतिरिक्त फिल्डर, अंपायरचा पण देखील लक्षात ठेवा, लास्ट ओव्हरमध्ये एक एक्स्ट्रा फिल्डर इनफिल्डमध्ये ठेवायचा आहे टीम दिवेला. 3 चेंडू अजून देखील बाकी आहेत या ओव्हरमध्ये. ओव्हर द विकेट आणि आता बॅटचा संपर्क आहे, बॅटची कडा, कॅच पकडली जाईल. धक्का आता 5वा, आता अर्धी टीम डगआउटमध्ये.
समाजसेवेमध्ये देखील जो वारसा सुरेश बाळामामा म्हात्रे साहेबांनी चालवला तोच वारसा सन्माननीय सुमित शेठ म्हात्रे साहेब देखील चालवतात आणि त्यांच्याच नावाने आणि त्यांच्याच सन्मानार्थ आपण सुमित शेठ म्हात्रे चषक 2025 पूर्णा स्पोर्ट्स पूर्णा या टीमच्या माध्यमातून पाहतात. आफ्टरनून सेशन आहे आणि ही लढत दिव्य विपक्ष जुनांदुर्गे पुलचा फटका मिस्टामिंग हव्यामध्ये डीपमध्ये मिड विकेटला फिल्डर पोहोचलेत कॅच पकडली जाईल आणि आता हा लागणारा 6वा झटका. डीपमध्ये मिड विकेटला फिल्डिंग सध्या सगळीला भरपूर चांगली होत आहे. आय थिंक मनोज पाटील फिल्डिंग करतात डीपमध्ये मिड विकेटला आणि भरपूर चांगली कॅचिंग आपण त्यांची पाहतोय. भरपूर चांगली फिल्डिंग आतापर्यंत त्यांनी या क्षेत्रामध्ये केली. न्यू बॅटर आता क्रमांक 8 वरती करण येतात. बघा विकेट सातत्याने चाललेत आणि पहिल्या सत्रामध्ये जर पार्टनरशिप नाही बनणार विकेट सातत्याने जातील तर एक फायटिंग टोटल देखील उभं करणं हे कोणत्याही बॅटिंग क्रमासाठी अवघडच कार्य आहे आणि आता ते कार्य फार अवघड झालं मी असेच म्हणेन टीम सानवे 11 जुनांदुर्गीसाठी. कारण 6 धक्के लागलेत आतापर्यंत आणि आता हॅट्रिक बॉल असेल या स्पर्धेमधली पकली विकेट हॅट्रिक आता इथे पाहायला मिळेल का. हॅट्रिक बॉल दरम्यान बॉल मागे चाललाय लॉंग लेगला फिल्डर पोहोचतात बॉल फील्ड करतात आणि दरम्यान पूर्ण केली जाईल ही एक सिंगल धावफळक या एका धावे समाप्तीने स्कोर काढता 28 आणि चेंडू ओव्हर कंप्लीट. 3 ओव्हरचा खेळ समाप्त. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 28 धावा धावफलकावरती धक्के लागले 6 आणि एक अतिरिक्त फिल्डर आता इनफिल्डमध्ये ठेवायचा टीम दिवे आणि लवकरात लवकर या अंतिम षटकाला सुरुवात करायची आहे. 28 धावा धक्के 6 लागलेत जे 6 बॅटर्स आतापर्यंत बाद झाले. मयूर रनआउट झाले अनफॉर्च्युनेटली ज्यांनी 7 धावा बनवल्या. त्यानंतर नीलला आपण पाकलं ज्याने इंडिव्हिज्युअली 12 बनवला. त्यानंतर आपण ललित पाटीलला पाकलं ज्याने इंडिव्हिज्युअली 4 बनवल्या. त्यानंतर तुषार 0वरती बाद झाला. विजय 0वरती बाद झाले. त्यानंतर ललित ठाकरे अजून देखील मैदानात 7मध्ये आहे आणि मयूर म्हात्रे देखील 0वरती बाद झाला. एक बॅटर आहे ज्याने 12 धावा बनवल्या आणि त्या व्यतिरिक्त एकही बॅटर असा नाही आहे ज्याने डबल डिजिटमध्ये रन्स बनवले असतील. बघा टीम दिवे इनफिल्डमध्ये एक एक्स्ट्रा फिल्डर ठेवायचा आहे बट त्यासोबत ही गोष्ट लक्षात ठेवा की खेळाला लवकर सुरुवात करा अदरवाईज काही रन्सची पॅनल्टी देखील दिली जाऊ शकते. सो लवकरात लवकर सामन्याला सुरुवात करा. डेथ ओव्हर्समध्ये जर पाकले गेले तर 5 फिल्डर आता इनफिल्डमध्ये ठेवायचे आहेत आणि त्याचा फायदा बॅटर्सला मिळू शकतो बट त्यासाठी त्याप्रमाणे बॅटिंग करणं देखील आवश्यक. लास्ट ओव्हर बॉलर विनय दरम्यान बॉलिंग मार्कवरती तयार होतात. पहिल्या सत्रामधील हे शेवटचं षटक. पहिलाच बॉल मोठा फटका खेळायचा होता. पडल्यानंतर चेंडू खाली देखील राहतो. डॉट बॉलने सुरुवात या अंतिम ओव्हरची आणि डेथ ओव्हर्समध्ये एखाद्या बॉलरकडून खऱ्या अर्थाने याच अपेक्षा असतात की विकेट नाही मिळाली हरकत नाही आहे बट जास्तीत जास्त डॉट बॉल टाकायचे आणि डॉट बॉलने सुरुवात दरम्यान अंतिम षटकाची इथे केली गेली बॉलर विनयच्या माध्यमातून. नेक्स्ट बॉल आता कनेक्शन चांगलं आहे प्रॉपरली मिडल ऑफ द बॅट बॉलला थेट पाठवलं डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. ज्या फटक्याची आवश्यकता होती तो फटका फायनली येतो बॅटर करणचा बॅटमध्ये हा बिग वन सिक्सर. आता मैदानात मध्ये करून देतो. चला टीम दिवे हरिअप जास्त वेळ खर्च होतो कारण बघा आजच्या या पहिल्या दिवसामधला हा 3रा सामना आहे. सो घाई करा यानंतर देखील 4 मॅचेस आहेत.
स्कोर कार्ड 40 धावा धावफलकावरती 6 धक्के लागलेत, बट गेले 2 फटके जबरदस्त होते आणि या 2 फटक्यांनी आता पुन्हा एकदा जुनांदुर्की संघाचा कमबॅक या मॅचमध्ये झाला. 3 चेंडू अजून देखील शिल्लक. नेक्स्ट बॉल. हाफ ट्रॅकर होता, हुक करायचा होता, दिशा खराब, अतिरिक्त रन दरम्यान ते मिळेल. अतिरिक्त रन सामर्थ्याने धावफलक आता 41 धावा धावफलकावरती. बघा बॅक ऑफ द लाईन डिलिव्हरी टाकली गेली होती आणि ॲज अ पेस बॉलर जर तुम्ही हार्ड लेंथ बॉल अथवा शॉर्ट पिच हाफ ट्रॅकर जर टाकतायत तर तुमच्याकडे गती असणं आवश्यक आहे आणि धीमा गतीने जर तुम्ही बॅक ऑफ द लाईन डिलिव्हरी टाकाल तर ती बॅटरकडे संधी असते मोठे फटके खेळण्याची. धावफलक 41. नेक्स्ट बॉल. आता स्लो बॉल आणि अगदी पाकले गेले तर स्ट्रोक अगोदर कंप्लीट झाला, बॉल नंतर आला. भरपूर चांगला स्लो बॉल टाकला विनयने. डॉट बॉल दरम्यान इथे येतो. अजून देखील 2 चेंडू शिल्लक आहेत या पकल्या 17मध्ये, बट एकंदरीत एक फायटिंग टोटल तर उभं झालं आहे कारण 41 धावा धावफलकावरती आणि अजून देखील 2 चेंडू शिल्लक असतील या पकल्या 17मध्ये. त्यानंतर आपण टॉस देखील करणार आहोत. युवा मार्ट हॅपीनेस फॉर एव्हर टॉस बॉक्समध्ये टॉस केला जाईल. नेक्स्ट मॅच टीम साई स्पोर्ट्स खारबाव त्यांचा अगेन्स्ट जहरी रांजनोली. मिस्टामिंग हव्यामध्ये आहे. स्वतः गोलंदाज आता पोहोचतात. कॅच इथे पकडली जाईल. कॉटन बॉल्सच्या स्वरूपामध्ये आता हा 7वा धक्का लागला. न्यू बॅटर आता क्रमांक 9 वरती निशांत मैदानाच्या हातामध्ये येतात. 7 धक्के लागलेत आणि चेंडू शेवटचा एक चेंडू शिल्लक आहे. 41 धावा धावफलकावरती आहेत. निशांत दरम्यान मैदानाच्या हातामध्ये येतो. शेवटचा एकच चेंडू शिल्लक आहे आणि निशांत स्ट्रायकिंग एंडवरती असेल. बघा अगदी लढता झगडता पडता उठता 41 पर्यंत पोहोचलेत आणि शेवटचा बॉल असेल या पकल्या 17मधला. बघा दिवे टीम प्रत्येकी बॉलसाठी मित्रांनो तुम्ही इतका वेळ खर्च करतात. विनंती असेल की बघा स्पर्धा फार मोठी आहे. या स्पर्धेमध्ये शिस्त पद्धतीचं क्रिकेट खेळायचं, त्यासोबत जी वेळ तुम्हाला दिली गेली आहे त्या वेळेवरती तुम्हाला खेळ करायचा आहे. सो प्लीज थोडी घाई करा. शेवटचा एक चेंडू शिल्लक. 41 आहेत. लास्ट बॉल. शेवटचा बॉल यष्टांचा वेध क्लीन बोल्ट. लास्ट बॉलवरती हा 8वा धक्का लागला आहे निशांतच्या स्वरूपामध्ये. टीम सानवी 11 ज्या हनुमान जुनांदुर्की टीमला आणि पगले सत्र देखील समाप्त. 41 बनवल्या गेल्या आणि 42 धावांचं लक्ष इथे सेट केलं टीम जुनांदुर्कीने अगेन्स्ट टीम दिवे. टॉस आपण करूया आणि टॉस करण्याकरिता मी विनंती करतो सुनीलजी म्हात्रे साहेबांना मी विनंती करतो की आपण टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. युवा मार्ट हॅपीनेस फॉर एव्हर टॉस बॉक्समध्ये आपण टॉस करणार आहोत. बॅटल आहे टीम जहरी रांजनोली त्यांचा अगेन्स्ट आपल्याला फाईट करताना दिसेल टीम साई स्पोर्ट्स खारबाव. टॉस आपण करणार आहोत. चला रांजनोली टीमचे कॅप्टन आपण यायचं. पहिल्या फेरीतील हा आपल्याला 3रा सामना पाहायला मिळणार आहे. सुनील शेठ म्हात्रे सामान्य शुभेच्छा आपण टॉस करूया. रांजनोली टीमचे कॅप्टन चला आता सध्या सगळीला जो खेळाडू उपस्थित आहे त्यांना मी विनंती करेन की आपण टॉससाठी लवकर या. टॉस आपण करणार आहोत. आणखीन एक मोठी लढत. सुनील शेठ म्हात्रे सामान्य शुभेच्छा आपण टॉस करूया. बघा कॉईन्स एका बाजूला पूर्णा स्पोर्ट्स पूर्ण आणि दुसऱ्या बाजूला ज्यांच्या नावाने ही स्पर्धा आहे सुमित शेठ म्हात्रे चषक 2025. कॉल कोणाचा असेल? कॉल असेल रांजनोली टीमचा. पूर्णा स्पोर्ट्स पूर्ण अशी मागणी, बट सुमित शेठ म्हात्रे चषक आला म्हणजे टॉस इथे जिंकला खारबाव टीमने. मान्यवरांना विनंती असेल आपण स्थानापन्न व्हायचं व्यासपीठावरती.
थोडी चर्चा दोन्ही टीमच्या कॅप्टनसोबत नक्कीच आपण करूया. आणि माहिती माझ्यापर्यंत आली, प्रणयने सांगितलं की हा प्लेअर कॅप्टनशिप करत होता म्हणून आम्ही एक फायनल जिंकली, म्हणून त्या अनुषंगाने आम्ही आता कॅप्टनची पदवी चेंज करून टाकली. स्वतः निर्णय जे काय असणार आहे तुमचा? क्षेत्ररक्षण फिल्डिंग करणार आहेत आणि टीम कॉम्बिनेशन कसं आहे? सर्व प्लेअर अवेलेबल आहेत की कोणता प्लेअर अनुपस्थितीत असं काही? नाही, सर्व प्लेअर अवेलेबल आहेत. आणि प्लॅन कशा प्रकारे? 5 ओव्हर अपोनंट टीम रांजडोळीसारखी एक चांगली टीम आहे, किती पण रोखण्याचा प्रयत्न आणि कोणते महत्त्वपूर्ण गोलंदाज या मॅचसाठी असतील? नाही, आता 4 बॉलर आहेत, 4 अपेक्षा आहे, कारण एकाने जरी मार खाला तरी पण मॅचचं कॉम्बिनेशन सेट नाही होत, त्याच्यामुळे चांगली गोलंदाजी करावी बस. आणि या स्पर्धेविषयी काय म्हणशील? कारण पूर्णा स्पोर्ट्स पूर्णा यांच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण सध्याच्या घडीला भिवंडी विभागामध्ये मोस्ट ऑफ स्पर्धेमध्ये एका दिवसामध्ये 10 संघ पाहत असतो, पण या स्पर्धेमध्ये 8 संघ आणि 5 ओव्हरची मॅच देखील खेळायला मिळणार आहे. काय म्हणशील या स्पर्धेविषयी? नाही, खरंच चांगलं चांगलं कार्य केलं आहे, कारण 8 टीमी आत्ता कोणी 8 टीमी 10-12 टीमी करतात, त्याच्यामुळे 8 टीमी केल्यात, 5 ओव्हरच्या मॅच आहेत, ते पण चांगलं केलं आहे. आणि आयोजन तर ऑर्गनाईज टीमला खरं तर ऑर्गनाईज करणं खूप कठीण काम आहे, पण त्याने केलं आहे. आउटफील्ड पण खूप छान आहे आणि चांगलं कार्य केलं त्याने. सो बेस्ट ऑफ लक टीम खारबाव, बेस्ट ऑफ लक टीम रांजनोली, बिकॉज मॅच देखील सुरू होत आहे. टॉस कंप्लीट, टॉस जिंकला टीम साई स्पोर्ट्स खारबावने प्रथमतः फिल्डिंगचा निर्णय घेतला. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद विशाल पाटील. जाऊया आपण मॅचकडे, कारण 42 धावांचं लक्ष्य आहे. 10.50 आस्किंग रन रेट, दोन्ही कंप्लीट टीम आहे. मॅच एक चांगली बघायला मिळेल, कारण गावदेवी दिवे विरुद्ध सानवी स्पोर्ट्स जुनांदुर्की अशी दोन संघामधील दुहेरीतली ही पहिली मॅच आहे. पहिलं षटक हाताळण्यासाठी पहिला चेंडू, फोलटा चेंडू आणि सहजगत्या फेकून दिलेला आहे डीप स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर. अक्षय मडवी ब्रँडेड षटकार. त्या स्वीप केलं होतं, लोअर फुल टच चेंडू होता आणि अक्षय मडवी ब्रँडेड ऑन साईडला खास करून स्क्वेअर लेग असेल, लॉंग लेग असेल, फाईन लेगमध्ये खेळण्यामध्ये वाकबगार आहे अक्षय मडवी, अर्थात अवघ्या. आणि त्या दिशेने 2 फटके खेळले आहेत. पहिला फटका बघितला षटकार, हवाई यात्रा. दुसरा फटका स्वीपचा अंदाज बघायला मिळाला. 4 धावा. धावसंख्येला वेग येतोय, धावसंख्या झालेली 10. मागला ठरतोय या ठिकाणी मयूर. हा कव्हरच्या डोक्यावरून खेळण्याचा प्रयत्न आणि कव्हरला एक चांगला झेल समाप्त केला जातो आणि अक्षय मडवीची खेळी समाप्त. अर्थाने त्यांच्या नावाने त्यांच्या सन्मानार्थ ही स्पर्धा आहे. सुमी सेठ म्हात्रे चषक 2025 आपण पाहतोय. पूर्णा स्पोर्ट पुणे यांच्या विद्यमाने आयोजित करण्यात आलेली स्पर्धा. असं वाटलं होतं की अक्षय मडवी आक्रमकता दाखवेल आणि मॅच लवकर फिनिश करण्याचा प्रयत्न करेल, कारण 2 चेंडूमध्ये त्याने 10 धावा पटकावल्या होत्या. एक षटकार लगावला, एक चौकार लगावला आणि कव्हरच्या डोक्यावरून खेळण्याच्या प्रयत्नात मात्र झेलबाद झाला आणि अक्षय बाद झाल्यानंतर आता मात्र अक्षयची जागा घेतोय जतीन. फटका खेळलाय कव्हरच्या दिशेने, चेंडू सरळ जाईल मात्र मिड ऑफला. सुनीलजी म्हात्रे आपला खूप खूप आभार, पण आपलाच मात्र प्राईज डिस्ट्रीब्युशनला नक्कीच उपस्थित राहायचं आहे, कारण सुपर संडेला अंतिम मॅच असेल.
ठीक 4 वाजता आपण प्राईज डिस्ट्रीब्युशनला उपस्थित राहायचं ही कळकळीची विनंती असणार आहे पूर्णा स्पोर्ट पुणे यांच्याकडून. 11 धावा झालेल्या आहेत. मयूर याला फक्त हलक्या हाताने शेवटच्या क्षणी द्विधा मनस्थिती. पहिल्यांदा ठरवलं होतं की मोठा फटका खेळायचं, पण चेंडूचा वेग कमी बघितला आणि फक्त चेंडूला हलक्या हाताने ढकललं पॉईंटला आणि त्यावर 1 धाव पूर्ण केली. धावसंख्या झाली 12. एक फलंदाज जरी बाद झालेला असला तरी मात्र सुरुवात चांगली आहे, कारण आवश्यक धावगती जी आहे 10.50 याही पुढे गेलेला आहे संघ. 1 बाद 12. अक्षयने 3 चेंडूमध्ये 10 धावा केल्यानंतर झेलबाद झाला. याला मात्र अप्रतिम चेंडू आहे, अप्रतिम, पूर्णपणे बीट केलेला आहे. अगदी उजव्या यष्टीच्या जवळून हा चेंडू निघून गेला होता. पहिलं षटक समाप्त झालं आहे. संमिश्र षटक म्हणता येईल. या षटकामध्ये 12 धावा दिल्या आणि एक फलंदाज बाद केला. आपण पाहतात सुमित सेठ म्हात्रे चषक 2025 पूर्णा स्पोर्ट पुणे यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेली स्पर्धा. आज या स्पर्धेला प्रारंभ झाला आणि या स्पर्धेमधली तिसरी मॅच आपण पाहतोय, अर्थात दुहेरीतली पहिली मॅच आहे. सानवी स्पोर्ट्स जुनादरकी विरुद्ध गावदेवी दिवे अर्थात केवणी दिवे या दोन संघामध्ये 42 या धावसंख्येचा पाठलाग करताना गावदेवी दिवे हा संघ आणि संघाची धावसंख्या जी आहे त्यात 1 बाद 12. अजूनही 3 षटकांचा खेळ बाकी आहे, म्हणजे बरोबर 3 षटकामध्ये 3 षटके जे आहेत 3 षटकामध्ये बरोबर 30 धावा करायचे आहेत. 18 चेंडू आणि 30 धावा. सामना अजूनही 50-50 अवस्थेमध्ये आहे, कारण दोन्ही संघ जर बघितले आपण दोन्ही संघ अतिशय मजबूत पलाठी संघ आहेत. क्षेत्ररक्षण आता मात्र थोडंसं पांगवलेलं दिसेल. 4 क्षेत्ररक्षक 30 सर्कलच्या आतमध्ये, त्यामध्ये शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट थर्ड मॅन, गली आणि एक शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर असे 4 क्षेत्ररक्षक 30 सर्कलच्या आतमध्ये आहेत. फुलटॉस चेंडू, फायदा उचलता आला नाहीये. खरं तर फुलटॉस चेंडू होता, धाव मिळत नाहीये. मनोज बॅटिंग करतोय. निशांत पुन्हा एकदा मार्गस्थ होईल. याला फटका खेळलाय मिड विकेटला आहे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे. 1 पेक्षा जास्त मिळणार नाही. एकच धाव मिळेल. धावसंख्या झाली 13. 1 बाद 13. दुसरं षटक हे मार्गस्थ आहे आणि 42 या धावसंख्येचा पाठलाग करताना आपण पाहतोय गावदेवी दिवे संघ. पूर्णा स्पोर्ट पुणे संघाचे एक कंप्लीट ऑलराऊंडर उत्कृष्ट खेळाडू धीरज चौधरी यांचं सुद्धा आगमन झालेलं आहे. आपलं हार्दिक स्वागत. पूर्णा स्पोर्ट पुणे संघाची ही स्पर्धा आहे खऱ्या अर्थाने. त्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा ऑर्गनायझिंग कमिटी आहे आणि खास करून यंगस्टर. पूर्णा स्पोर्ट पुणे म्हटलं की यंगस्टर ऑर्गनायझिंग कमिटी. निशांत त्यावेळेला मात्र एक चांगला चेंडू आहे, पूर्णपणे बीट केले. चांगली गोलंदाजी निशांतची बघायला मिळते. खूप चांगली गोलंदाजी करतोय. कुठल्याही प्रकारची जागा देत नाही मोठा फटका खेळण्याची. निशांत जवळपास 8 ते 10 बॉलांचा रनअप. लेफ्ट आर्म. यावेळेला मात्र फोर्स आणणार फटका खेळलेला चेंडू जाईल सरळ लॉंग ऑनला. 1 पेक्षा जास्त मिळणार नाही. 1च धाव. सामना संघर्षपूर्ण बघायला मिळेल असं वाटते, कारण ज्याप्रमाणे गोलंदाजी होते, ज्याप्रमाणे क्षेत्ररक्षण होतंय, प्रजेश मेटकर आपलं हार्दिक स्वागत आहे. अंडर-19 कॅप्टन पूर्णा स्पोर्ट पुणे. पुन्हा चांगलं टायमिंग झालेलं नाही. चेंडू हवेत. यष्टीरक्षकाने प्रयत्न केला मात्र चेंडूपर्यंत पोहोचू शकला नाही. तोपर्यंत बॅटरला संधी मिळाली स्ट्राईक रोटेट करण्याची. 1 धाव पूर्ण करण्याची. धावा एकेरीच्या रूपाने मिळत आहेत. धावसंख्या वाढते. धावसंख्या 15. या षटकामध्ये काय गोलंदाजी करतोय. 5 चेंडूमध्ये फक्त 3 धावा दिलेल्या आहेत. अक्षय बाद झाल्यानंतर जणू काय धावसंख्या थांबलेली आहे, रोडावलेली आहे. अजूनही 27 धावांची आवश्यकता आहे. याला फटका खेळायचा ऑन साईडला. चेंडू जाईल फाईन लेगकडे. फाईन चेंडू खेळलेला. खरं तर ऑन साईडला खेळायचं होतं.
एक यशस्वी षटक म्हणता येईल, कारण या षटकामध्ये धावाच्या दिलेल्या त्या फक्त आणि फक्त 4. धावसंख्या झाली 16. आता मात्र समीकरण थोडंसं वाढणार आहे, कारण 3 षटकामध्ये 30 धावा करायच्या होत्या, या षटकामध्ये फक्त 4 धावा आल्या. आता मात्र समीकरण जे आहे 12 चेंडू आणि 26 धावा. 12 चेंडू आणि 26 धावा. सामना अजूनही 50-50 अवस्थेमध्ये आहे, पण हे तिसरं षटक दोघांसाठी फार महत्त्वाचं, दोन्ही संघासाठी फार महत्त्वपूर्ण असणार आहे. जे रांजोळी संघ कॅप्टन, आपण आमच्या ऑर्गनायझिंग कमिटीशी संपर्क साधायचा आहे. जे रांजोळी संघ कॅप्टन, आपण ऑर्गनायझिंग कमिटीशी संपर्क साधायचा आहे. पूर्ण ही ऑर्गनायझिंग कमिटी आहे, आपण संपर्क साधायचा आहे. बारा चेंडू आणि 26 धावांची आवश्यकता. खेळपट्टीवर एकच फलंदाज बाद झालेला आहे. खेळपट्टीवर मनोज आणि जतीन, आणि तिसरं षटक गोलंदाजी करणारे ललित ठाकरे, ज्याने मागच्या मॅचमध्ये खूप चांगली बॅटिंग केली होती, पण गोलंदाजीमध्ये काय करेल. बारा चेंडू आणि 26 धावा. ललित राईट आर्म, याला मग तेव्हा फटका खेळलेला आहे आणि अतिशय सुंदर झेल घेतला जातोय शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला. काय झेल घेतलेला आहे, तसं बघितलं तितका सोपा झेल नव्हता. वेलकम पद्मनाथ चौधरी, आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. वेलकम. 40+ एक जबरदस्त बॅटर म्हणून ज्याची ख्याती आहे, कंप्लीट ऑलराऊंडर सुद्धा आहेत पद्मनाथ चौधरी. वेलकम, आपलं मनापासून हार्दिक स्वागत आहे पूर्णा स्पोर्ट पुणे यांच्या वतीने. कॅचेस विन द मॅचेस असं आपण पाहतोय क्रिकेटमध्ये. समीकरण असतं, सूत्र असतं, चांगला झेल समाप्त केला. आता ते बॅटिंगसाठी आलेला आहे सागर. याला मात्र ड्राईव्ह केलेला आहे स्ट्रेट टू मिड ऑफ. काय क्षेत्ररक्षण बघायला मिळते, ताकदवर फटका होता आणि अगदी उजव्या बाजूला येऊन चेंडू अडवला जातोय. फास्ट आउटफील्ड आहे, फक्त एकच धाव मिळाली सागरला आणि एका धावाने धावसंख्या वाढते. धावसंख्या होते 17. काय गोलंदाजी सुद्धा होते. 10 चेंडू आणि 25 धावांची आवश्यकता. एखादा मोठा फटका लागला की सामना गावदेवी दिवेश संघाच्या बाजूला झुकताना दिसेल. चेंडू डॉट गेला, फलंदाज बाद झाला की सामना सानवी जुनादुर्ग संघाच्या बाजूला झुकलेला दिसेल. याला फटका खेळला, चेंडू हवेत, मात्र पुढे येऊन खरं तर प्रयत्न केला होता. क्षेत्ररक्षण चांगलं आहे, फार चांगलं क्षेत्ररक्षण आहे. संघासाठी धाव वाचक, कारण फक्त एकच धाव, फक्त एकच धाव मिळाली आणि एका धावाने धावसंख्या वाढते. 18. याला मात्र स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड, स्टँड अँड डिलिव्हर, महत्वपूर्ण षटकार. जबरदस्त मानसिक दबाव निर्माण झाला होता गावदेवी दिवेश संघावर. धावा होत नव्हत्या, धावा एकेरीजरपणे मिळत होत्या आणि हा जो षटकार लगावला गेला आणि या षटकारामुळे संघावर जो मानसिक दबाव होता, त्या दबावातून थोडासा बाहेर निघण्यासाठी मदत होईल. आता मात्र धावसंख्येला आकार येतोय, धावसंख्या वेगाने वाढते. धावसंख्या झालेली आहे 24-24.
8 चेंडू आणि 18 धावांची आवश्यकता. सागरने काही गोलंदाजी केली होती आणि आता मात्र बॅटिंगमध्ये आक्रमण करताना दिसतोय. 8 चेंडू आणि 18 धावा. कुछ भी हो सकता है. याला मात्र चांगला ड्राईव्ह केलेला आहे. चेंडू एक्स्ट्रा कव्हरला, डीप एक्स्ट्रा कव्हरला चेंडू जातोय. मात्र दुसरी धाव मिळणार नाही. क्षेत्ररक्षण, मैदानी क्षेत्ररक्षण जे आहे ना ते खूप चांगलं आहे सानवी स्पोर्ट्स दुरांतुर्की संघाचा. फक्त एकच धाव मिळते. आता मात्र 7 चेंडू आणि 17 धावा. 25 धावा झालेल्या आहेत. 7 चेंडू आणि 17. 17 रिक्वायर्ड इन 7 बॉल. पुन्हा चांगला फटका ड्राईव्ह केला. चेंडू लॉंग ऑनला जातोय. चांगलं क्षेत्ररक्षण मी सातत्यानं उल्लेख करतोय. धावबाची शक्यता आहे. सागरची खेळी संपुष्टात. इट्स अ बिग ब्लो. त्याने दाखवून दिलं होतं. यापूर्वी त्याने एक षटकार सुद्धा लगावला होता आणि आता समीकरण मात्र बदलतंय. 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी 17 धावांची आवश्यकता. 16 धावांची आवश्यकता आहे कारण या चेंडूवर एक धाव घेतली होती. दुसरी धाव घेताना फलंदाज बाद झाला. धावसंख्या झालेली आहे 26. 6 चेंडू आणि 16 धावांची आवश्यकता. मात्र एक आहे की दुसऱ्या आणि तिसऱ्या षटकामध्ये गोलंदाजी खूप चांगली झालेली आहे. पहिल्या षटकामध्ये 12 धावा आल्या होत्या आणि त्यानंतर 2 षटकाचा आपण विचार जर केला तर 2 षटकामध्ये फक्त 14 धावा आलेल्या आहेत. ही मॅच संपल्याबरोबर साई स्पोर्ट खारबाव संघ कॅप्टन पराग आपलं क्षेत्ररक्षण आपण लावून घ्यायचं. आपण नाणेफेक जिंकलेले क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे. ही मॅच यानंतरची मॅच जी असणार ती 5 षटकांची असणार आहे कारण पहिला राऊंड असेल तो. ही दुसऱ्या फेरीतली मॅच आपण पाहतोय 4 षटकांची. सहा चेंडू आणि 16 धावा. 16 रिक्वायर्ड इन 6 बॉल. 16 रन की आवश्यकता 6 गेंदों में. बॅटिंग करण्यासाठी मात्र सज्ज होणार आहे दर्शन. याला मात्र लोअर फुलटा चेंडूचा ड्राईव्ह केला. चेंडू सरळ जातो तो डीप मिड ऑनला. चांगलं क्षेत्ररक्षण. धावबाची शक्यता आहे आणि रॉंग अँड थ्रो. चुकीच्या ठिकाणी थ्रो. नॉन स्ट्रायकर इनला जर थ्रो केला असता तर कदाचित निर्णय वेगळा बघायला मिळाला असता. 2 धाव पूर्ण होत आहेत. 5 चेंडू आणि जिंकण्यासाठी 14 धावांची आवश्यकता. संघर्षपूर्ण मॅच बघायला मिळते. हा चेंडू मात्र खेळण्याचा प्रयत्न केलेला नाही कारण स्वैर चेंडू आहे. दिशाहीन चेंडू आहे. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा. एक अवंतर धाव मिळते आणि त्याचं समीकरण बदलतंय. 5 चेंडू आणि 13 धावा. 13. 5 चेंडू आणि 13 धावा. निशांत. यावेळेला मात्र वाट शॉट फेकून दिलेला आहे. खेचून मारला होता. लॉंग ऑन सीमारेच्या बाहेर जाणारा षटकार. चेंडू आणि 7 धावा. दर्शनाच्या बॅटमधून षटकार बघायला मिळाला. आपण
बॉन्डीचं दर्शन घडवलेलं आहे ते निशांतला. 4 चेंडू आणि 7. फुलटॉस चेंडू, फायदा उचलता आलेला नाही. चेंडू सरळ जाईल तो डीप मिडऑफला. दुसरी धाव घेतली जाईल का? मात्र फलंदाज क्रीजमध्ये सुखरूप पोहोचतोय. 3 चेंडू आणि जिंकण्यासाठी 5 धावांची आवश्यकता. संघर्षपूर्ण मॅच बघायला मिळते. अटीतटीची मॅच, कशमकश. 3 चेंडू आणि 5 धावा. एक मात्र आहे की दर्शन ज्या अंदाजाने बॅटिंग करतोय त्याच्याकडे खरं तर कॅपॅसिटी, ॲबिलिटी आहे मोठा फटका खेळण्याची. पण हे विसरून चालणार नाही की निशांत जाधव हा सुद्धा खूप चांगली गोलंदाजी करतोय. 3-5. हा चेंडू खराब चेंडू आहे. अशा ह्या वेळेला क्रुशियल स्टेजला तुम्ही जेव्हा अशा वेळेला चेंडू हाताळताना हे संघासाठी धोकादायक ठरतं. कारण एक धाव तुम्हाला मिळणार आहे, एक बॉलसुद्धा एक्स्ट्राचा मिळणार आहे. 3-4. जे आर अडवणी संघ कॅप्टनने संपर्क साधायचा आहे. निशांत याला ताकदवर फटका खेळलेला आहे. चेंडू खूप चांगलं क्षेत्ररक्षण. धावबाची शक्यता आहे आणि फलंदाज धावबाद. काय कारण एक क्षण असं वाटतं की हा चेंडू सीमापार नक्कीच होईल. पण ज्या ठिकाणी 4 धाव वाटत होते त्या ठिकाणी एकच धाव आणि महत्त्वपूर्ण फलंदाज सुद्धा बाद केला धावबादच्या रूपाने. आता समीकरण मात्र बदलतंय. 2 चेंडू आणि 3 धावा. चेसिंग कंपल्सरी. चेसिंग इज कंपल्सरी. 2 चेंडू आणि 3 धावा. दोन चेंडू आणि 3 धावा. चेसिंग इज कंपल्सरी. ललित जवळपास 10 ते 12 पावलांचं रनअप. झेल सुटतोय, जीवनदान मिळतंय. स्कोर इज लेवल आणि हा झेल निर्णायक ठरू शकतो. स्कोर इज लेवल. चेसिंग इज कंपल्सरी. 1 चेंडू 1 धाव. स्कोर इज लेवल. 1 चेंडू 1 धाव. कारण चेसिंग इज कंपल्सरी. क्षेत्ररक्षण लावून घ्या. क्षेत्ररक्षण लावून घ्या. टीम मीटिंग नको आहे कारण अजून यानंतर 4 मॅच व्हायच्या आहेत. आणि याची तारीख आपण जर बघितली तर 10 जानेवारी. आज जर आपण बघितलं फक्त आणि फक्त 6:05 खेळू शकता. त्यानंतर बॅड लाईट. भौगोलिकदृष्ट्या विचार जर केला तर टायमिंग नोट करून ठेवा. 6:05 खेळू शकता तुम्ही. अमरेला फील्ड बघायला मिळेल. क्षेत्ररक्षक अगदी 30 सर्कलच्या आतमध्ये जास्तीत जास्त बघायला मिळते. कारण जेव्हा अशा प्रकारचं समीकरण असतं ना तेव्हा अगदी छत्रीसारखं क्षेत्ररक्षण. अमरेला फील्ड.
जुन्या जमान्यातली छत्री खरं तर त्यावेळची छत्री जर तुम्ही बघितली ना तर एकाच छत्रीमध्ये हम दो हमारे दोस्त जाऊ शकत होते. आताची छत्री जर आपण बघितली तर फक्त केसांची काळजी, डोक्यावर असे समीकरण आहे. मात्र वळी आपण महत्त्वपूर्ण मॅच केले. सिली मिड ऑफ बघायला मिळते. फॉरवर्ड शॉर्ट लेग, बॅकवर्ड शॉर्ट लेग, स्लोवर वन. आणि याचबरोबर पंचांचा काय निर्णय ते पाहूया आपण. पंच काय, यस, मॅच जिंकलेली आहे ती म्हणजे सानवी स्पोर्ट्स जुनांदुर्गी संघाने. स्लोवर वन, अतिशय स्लो चेंडू हाताळला होता. सो अभिनंदन, सुपर 6 मध्ये प्रवेश केलेला आहे सानवी स्पोर्ट्स संघाने, सानवी स्पोर्ट्स जुनांदुर्गी संघाने. साई स्पोर्ट खारबाव आणि JRA राजनोली दोन्ही संघ कॅप्टनने संपर्क साधायचा आहे. त्यानंतर मॅच सुरू होईल. आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच